नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे डेली रिक्रूट आपल्या चॅनल। आज आपण इंजिनिअरिंग अभ्यासक्रमासाठी कॅप राऊंडची सुरुवात झालेली आहे, रजिस्ट्रेशन चालू झालेले आहे। त्याविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तिसऱ्या फेरीत 6 महाविद्यालय निवडता येणार। उच्च व तंत्रज्ञान तंत्रशिक्षण या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी सुधारित नियमावली आलेली आहे। याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। उच्च व तंत्रज्ञान विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेत कॅपच्या फेऱ्या तसेच पसंतीक्रम नोंदवण्यासह काही अन्य बदल उच्च व तंत्रज्ञान विभागाने केले आहेत। त्यानुसार विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीमध्ये पहिला पसंतीक्रम, दुसऱ्या फेरीमध्ये पहिले 3 पसंतीक्रम, तिसऱ्या फेरीमध्ये पहिले 6 पसंतीक्रम नोंदवून मिळालेल्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेणे बंधनकारक करण्यात आलेले आहे, ते इथे स्पष्ट करण्यात आले आहे। आणि उच्च व तंत्रज्ञान तंत्रशिक्षण विभागाने विद्यार्थ्याच्या प्रवेशासंदर्भात एक नियमावली जाहीर केली आहे। या नियमावलीमध्ये विविध नियम देण्यात आले असून महाविद्यालयातील प्रवेश घेण्यासंदर्भात देखील एक नियमावली जाहीर केली आहे। शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या नियमावलीनुसार विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीमध्ये पहिला पसंतीक्रम द्यायचा आहे, म्हणजे तुम्हाला एकच पसंतीक्रम देता येईल। दुसऱ्या फेरीमध्ये पहिले 3 पसंतीक्रम देता येईल आणि तिसऱ्या फेरीमध्ये 6 पसंतीक्रम या व्यतिरिक्त इतर पसंतीक्रमावरील जागेचे वाटप करण्यात आले। आणि जे प्रवेश निश्चिती केंद्रावर हजर झाले असतील किंवा ज्यांनी ऑनलाईन प्रणालीवर वाटप करण्यात आलेल्या जागेची स्वीकृती करण्यापूर्वी अपलोड केलेल्या कागदपत्राची स्वयंपडताळणी केलेली असेल, अशा उमेदवारांनी नंतरच्या फेरीकरिता नवीन विकल्प नमुना भरताना त्यांना पूर्वीच्या फेरीमध्ये वाटप झालेला विकल्प ते त्यांच्या पसंतीक्रमाच्या यादीत नमूद करण्याची गरज नाही। म्हणजे सुरुवातीला जर तुम्ही पहिल्या फेरीमध्ये जो पसंतीक्रम टाकला आणि तो आपण प्रत्येक कॅप राऊंडमध्ये जेव्हा नोंदणी करतो ना, तेव्हा आपली कास्ट काय, आपल्याकडे जे जे डॉक्युमेंट आहे, रहिवासी आहे, उत्पन्न आहे, भूमिहीन आहे, कास्ट सर्टिफिकेट आहे, व्हॅलिडिटी आहे, हे सर्व जे तुमचे डॉक्युमेंट आहेत ते तुम्हाला तिथे अपलोड करावे लागतात। तुमची मार्कशीट, TC, त्यामुळे तुम्हाला सर्व डॉक्युमेंट तुमच्याकडे अवेलेबल पाहिजे जेव्हा तुम्ही कॅप राऊंडचा फॉर्म भरतात। आणि तो फॉर्म भरताना हे सर्व डॉक्युमेंट अपलोड करायचे, तुमचा पसंतीक्रम टाकायचा आणि पहिला राऊंड झाला आणि लगेच तुमचा जर तिथे नंबर लागला, तुम्हाला ती सीट अलॉट झाली, तर तिथे जाऊन तुम्हाला ती सीट फ्रीज करावं लागते। तिथे तुम्हाला ॲडमिशन करण्यासाठी रजिस्ट्रेशन करावं लागतं, तरच तुम्हाला ते भेटतं। नाही तर तुम्हाला जर सेकंड राऊंडला जायचं असेल तर पहिल्या राऊंडला जो तुम्ही पसंतीक्रम टाकला तो सेकंड राऊंडला तुम्ही टाकायचा नाही, कारण तुम्ही ती अस्वीकार केली ना। त्यामुळे जर अशा उमेदवारांना एकदा का 1 ते 6 दरम्यान पसंती क्रमांक वाटप करण्यात आला असेल तर त्याची आधी वाटप करण्यात आलेली जागा आपोआप रद्द होईल। जर तुम्हाला 1 ते 6 पर्यंतचे जे पसंतीक्रम दिले तुम्हाला ते अलाउड झाले आणि तुम्ही ते फ्रीज केले नाही, तर नंतर परत जर ते टाकायला लागले तर तुम्हाला ती जागा भेटणार नाही। सर्वांनी कॅप राऊंडला जाण्यापूर्वी ही सर्व माहिती एकदा व्यवस्थित समजून घ्या, तरच तुम्हाला त्या गोष्टीचा फायदा होईल। कारण आता सध्या ह्या वर्षी नियम बदललेले आहे, दरवर्षीसारखे कॅप राऊंड राहणार नाही आहे। तर त्यामध्ये काय काय बदल झाले आहे ते आपण इथे समजून घेत आहोत। तर सर्वांनी हा व्हिडिओ काळजीपूर्वक बघा, म्हणजे तुमचे पुढे नुकसान होणार नाही। तर बघा, विद्यार्थ्यांना दुसऱ्या व तिसऱ्या फेरीमध्ये अनुक्रमे त्याच्या पहिल्या 3 व पहिल्या 6 पसंतीक्रमानुसार जागेचे वाटप करण्यात आले असेल तर असे वाटप प्रणालीतून आपोआप गोठविण्यात येईल आणि विद्यार्थी अशा प्रकारे वाटप केलेल्या जागेवर स्वीकार करेल। म्हणजे तुम्हाला जे कॉलेज भेटलं ते ॲटोमॅटिक तुमच्या नाव तिथे जाणार आहे, त्यामुळे तुमचं तिथं लगेच ॲडमिशन होऊन जाईल। तुम्ही तिथे जायचं आणि आपलं लगेच ॲडमिशन करून टाकायचं। जर विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चिती केंद्रावर जाऊन कागदपत्राची पडताळणी केली नाही, जर तुम्ही स्वतः जाऊन तिथे तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं नाही किंवा प्रवेश निश्चितीसाठी ऑनलाईन प्रणालीवर अपलोड केलेल्या कागदपत्राची स्वयंपडताळणी केली नाही, तो त्याचा वाटप करण्यात आलेल्या जागेवरील त्याचा हक्क आपोआप गमावेल। जर तुम्ही तिथं पोहोचलेच नाही तर मग ती जागा रिक्त राहील आणि ती जागा दुसरं कोणाला भेटून जाईल आणि ती जागा पुढील वाटपासाठी उपलब्ध होईल।
आणि मग ते दुसरं कोणी घेऊन टाकेल. अशा प्रकारे केलेले जागा वाटप अशा विद्यार्थ्यांसाठी अंतिम जागा वाटप असेल. जर विद्यार्थ्यांना दुसऱ्या व तिसऱ्या फेरीमध्ये पहिल्या 3 या 6 पसंतीक्रमाव्यतिरिक्त इतर पसंतीक्रमावरील जागेचे वाटप करण्यात आले असेल आणि विद्यार्थी या वाटपाने संतुष्ट असेल आणि केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या पुढील फेरीमध्ये सहभागी होण्याची त्याची इच्छा नसेल तर अशा विद्यार्थी लॉग इनमधून त्यास देऊन केलेल्या जागा स्वतः गोठवू शकेल. समजा आता तुम्ही सुरुवातीला जे तुमचे कॉलेज टाकले आणि तुम्हाला ते कॉलेजमध्ये सीट अलाउड झाली तर तुम्ही तिथे जायचं, लगेच तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचं आणि प्रवेश निश्चित करायचा आणि मग पुढच्या राऊंडमध्ये तुम्हाला भाग घेण्याची गरज नाही. अशा विद्यार्थ्यांना अशा प्रकारे केलेले जागा वाटप हे अंतिम वाटप असेल. जर अशा विद्यार्थ्याने जागा स्वीकृतीच्या पुष्टीसाठी प्रवेश निश्चिती केंद्रावर जाऊन कागदपत्राची पडताळणी केली नाही किंवा ऑनलाईन प्रणालीवर अपलोड केलेल्या कागदपत्राची स्वयं पडताळणी केली नाही तर त्याला वाटप करण्यात आलेल्या जागेवरील हक्क आपोआप गमावेल आणि ती जागा पुढील वाटपासाठी उपलब्ध होईल. त्यानंतर असा विद्यार्थी कॅपच्या पुढील फेरीमध्ये सहभागी होण्यास पात्र पण असणार नाही. त्याच्यामुळे तुम्हाला जी जागा अलाउड झाली ती लगेच तुम्हाला फ्रीज करणे, लगेच तिथं जाऊन तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करणे तरच तुम्हाला ती जागा भेटेल. दिरंगाई चालणार नाही. ज्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या आणि तिसऱ्या फेरीमध्ये पहिल्या 3 व पहिल्या 6 पसंतीक्रमाव्यतिरिक्त इतर पसंतीक्रमावरील जागेचे वाटप करण्यात आले असेल आणि त्याने अशा जागेवर स्वीकार केल्याच्या पुष्टीसाठी प्रवेश निश्चिती केंद्रावर जाऊन किंवा ऑनलाईन प्रणालीवर अपलोड केलेल्या कागदपत्राची स्वयंपडताळणी करून जागेचा स्वीकार केला असेल तर असा विद्यार्थी अधिक चांगल्या पसंतीची जागा मिळवण्याकरिता कॅपच्या पुढील फेऱ्यांमध्ये सहभागी होण्यास पात्र असेल. समजा तुम्ही पहिले 6 पसंतीक्रम दिले आणि तुम्ही त्याच्या व्यतिरिक्त पण अजून पसंतीक्रम दिलेले आहे, 10-20 पसंतीक्रम दिले, परंतु तुम्हाला पहिल्या 5-6 मध्ये तुमचा नंबर नाही लागला, डायरेक्ट तुमचा 15, 16, 17व्या नंबरच्या कॉलेजचा नंबर लागला, तिथे तुमचं जागा अलाउड झाली तर तुम्ही तिथे जाऊन काय करायचं, ती जागा फक्त फ्रीज करायची. आणि जर तुम्हाला वाटलं की मला पहिल्या 6च कॉलेज पाहिजे होते तर त्यासाठी तुम्ही शेवटपर्यंत कॅप राऊंडमध्ये राहू शकतात, कारण एखाद्या वेळेस तुम्हाला ती जागा अलाउड होऊ शकते. एखादा विद्यार्थी तिथे जाऊन त्यांनी जागा फ्रीज केली नाही तर ती जागा तुम्हाला भेटू शकते. परंतु जर तुम्हाला ती जागा अलाउड झाली आणि तुम्ही तिथं जाऊन तुमचं काहीच फ्रीज केली नाही ती जागा तर ती जागा तुमच्या हातातून ती पण जागा जाईल आणि दुसरी पण भेटणार नाही. तुम्ही दुसऱ्या कॅप राऊंडसाठी पात्र राहत नाही. असा विद्यार्थी कॅपच्या पुढील फेऱ्यामध्ये सहभागी होण्यास पात्र राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तर अशा प्रकारे ही कॅप राऊंडची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेतली आहे. तर तुम्हाला जर समजली नसेल तर परत एकदा हा व्हिडिओ बघा, कारण कॅप राऊंड चालू झालेले, रजिस्ट्रेशन चालू झालेली आहे. तुम्ही 1 तारखेनंतर रजिस्ट्रेशन करू शकतात, कारण त्यात विविध बदल होत आहे सध्या, त्याच्यामुळे थोडं 1-2 दिवस थांबा आणि मग रजिस्ट्रेशन करा. तर माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला सर्वांनी एकदा लाईक करून घ्या. जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही याची माहिती भेटेल. आणि अजून एक महत्त्वाची अपडेट द्यायची होती की बऱ्याचशा कॉलेजमध्ये जे सीट्स होते ते डबल झालेले आहेत. COEP सगळ्यात इंजिनिअरिंगचं सर्वांचं ड्रीम कॉलेज आणि IIT मध्ये सुद्धा सीट डबल झाले.